पुढे ये इथं आणि माईक तोंडाजवळ धर. इथे माईक त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे, मा जिजाऊ साहेब, आणि ज्यांच्यामुळे मी इथं उपस्थित आहे, ज्यांच्यामुळे मी बोलू शकते. सूर्य कधी कुणाच्या तळहाताने झापत नाही, हिमालय कधी कुणाच्या बापाला वाकत नाही, आणि मी जे बोलते ना त्याची अडवायची कुणाची ताकद नाही. आणि ही ताकद मला मिळालेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वप्रथम या सर्व महापुरुषांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. महाराष्ट्र, अहो महाराष्ट्र म्हटलं की काय येईल आपल्या डोळ्यांसमोर? संतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र, शिवरायांची भूमी म्हणजे महाराष्ट्र, आणि विकृतीचा नाश करण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेचा स्रोत म्हणजे महाराष्ट्र. पण आज विद्वत्तेने संपन्न असलेल्या महाराष्ट्राचं राजकारण घालवलंय. विद्वत्तेने संपन्न असलेल्या महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे घालवलंय. लोकांनी ते राजकारणाला सुरुवात केली स्वतःची हौस मौस पूर्ण करण्यासाठी. लोकांना काय होतं, स्वतः तर पद घेऊ, स्वतःची तर हौस मौस पूर्ण करून घेऊ, आणि स्वतःची हौस मौस पूर्ण करण्यासाठी केलेलं राजकारण. पुढे तुम्ही जर एका चालत्या व्यक्तीला विचारलं तुम्हाला राजकारणाबद्दल काही माहिती आहे का, तर तो म्हणणार आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स, मला राजकारण खूप घाणेरडं वाटतं. पण राजकारणाची परिभाषा काय आहे ती मी तुम्हाला सांगते. फार तत्वज्ञानी असणारी नाही सांगणार, सोपी आणि सरळ सांगते. राजकारण ते नाही जे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वतःचे घर बांधण्यासाठी, स्वतःच्या परिवाराला चालवण्यासाठी, स्वतःचे मोठे मोठे बंगले गाड्या घेण्यासाठी किंवा मोठ्या लवाजम्यासोबत राजकीय पद्धतीने हिंडण्यासाठी राजकारण नाही. मग राजकारण म्हणजे नेमकं काय? जो आपलं सगळं काही सोडून समाजासाठी जातो त्याला राजकारण म्हटलं जातं. जो स्वतःचा विचारच करत नाही, अरे माझ्या तब्येतीला काय होतंय, मी कुठे जातोय, मी कोणामध्ये बसतोय, मी कुठे फिरतोय, याचं मला भान नाही. माझं जीवन फक्त आणि फक्त समाजासाठी आहे. आणि कुठं बघायला मिळतं ते म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. एका साध्या राहणीमानीतले विद्वत्तेने श्रीमंत असलेले नेते, एका साध्या राहणीमानीतले विद्वत्तेने श्रीमंत असलेले नेते हे साधारण नाही. अर्ध्यातून जास्त आपल्या लोकांना याची काही जाणीवच नाही, पण हे जाणीव होणं आवश्यक आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती घालवली आहे त्याच प्रकारे भारताच्या राजकारणाची स्थिती सुद्धा घालवली आहे. भारताचं राजकारण सुद्धा हौस मौससाठी, धर्माच्या नावावरती लोकांच्या डोळ्यांवरती अंधश्रद्धेचा फुफुटा उडवला जात आहे. याच बेसवरती भारताचं राजकारण आज चालू आहे. मी सगळ्या जनतेला आव्हान करून सांगते, जर राजकारणाला तुम्हाला पुन्हा एकदा महामानवांच्या विचाराप्रमाणे श्रेष्ठ तत्वता प्राप्त करून द्यायची असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांशिवाय पर्याय नाही आणि नाही. मी तुम्हाला पुन्हा एक वेळेस सांगते, जर भारताच्या राजकारणाची स्थिती विद्वत्तेच्या पातळीवरती न्यायची असेल आणि विद्वत्तेच्या पातळीवरती नेण्यासाठी सुद्धा एकमेव श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या हातात सत्ता असणं फार गरजेचं आहे. आर्टिकल 25 वी हॅव राईट टू प्रॅक्टिस, प्रोफिक्स अँड प्रोपिकेट एव्हरी रिलिजन. भारतीय संविधानामध्ये वर्णन केलेलं आहे की आपल्याला कोणत्याही धर्माचा आपल्या मनानुसार प्रसार करता येतो, कुठल्याही धर्मानुसार वागणुकीचा आणि कुठलाही धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने आज आपण संविधानामध्ये उपभोगू शकतोय. याच तत्वांना जोपासून बाळासाहेब प्रत्येकाला आपल्या सोबत घेतात, प्रत्येक जात अस्तित्वाचा सन्मान करतात. छत्रपती शिवाजी महाराजांकडे 18 पगड जातींच्या धर्मांचा लोकांचा समावेश होता. इतिहासात असं कुठेही मूल्य येत नाही की छत्रपती शिवरायांनी परधर्माचा द्वेष केला. असं कुठेही वर्णन येत नाही की त्यांनी परधर्माच्या धर्मस्थळाला चिन्ह विचिन्ह केले. त्याच पद्धतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक जात प्रत्येक धर्म यांना सोबत घेऊन चालतात. हे महत्वाचे कारण आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते मी तुम्हाला, इथे फक्त जाती धर्म समान नाही तर इथे प्रत्येक लिंग समान आहे. विचार करावा, फक्त लिंगाच्या बदल्यात लिंग समानते, पण जितकेही लोक आज वंचित बहुजन आघाडीला रिप्रेझेंट करत आहेत, प्रस्तुत करत आहेत, त्यांची विद्वत्ता काय आहे त्यांच्या समोर उभं राहून कधी विचारा त्यांना की त्यांचा अभ्यास काय आहे, त्यांच्या विद्वत्तेची पातळी काय आहे. स्त्री पुरुष व तृतीय पंथी, आजपर्यंत असा कुठलाही पक्ष आला नाही जिथे तृतीय पंथ्याला घेतले असेल. ते जाऊ द्या, हो महिलांना कोणती पदं देतात, अशा महिलांना हे लोक पदं देतात जी महिला त्यांचं ऐकल,
जी महिला त्यांच्या दबावाखाली राहील, त्यांना सांगितलंय तीच काम करल, अशा महिलांना हे लोक पद देतात. महिलांनाच पद मिळत नाही तर तृतीयपंथीची गोष्ट कुठं लावली आहे? पण वंचित बहुजन आघाडी हा असा पक्ष आहे जिथे स्त्री पुरुष समानता अशा पद्धतीने आहे की ज्या स्त्रीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असेल मग ती प्रत्येकाचं नेतृत्व करू शकते. आणि ही समानता देणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. बघा तुम्ही विचारधारा बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी वारकऱ्यांचा विचार केला आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकरीचा विचार करणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते मी तुम्हाला, सगळ्या जनतेला आव्हान करून सांगते मी, सामान्य लोक कुणा पुढेही झुकतात. अरे काका आले, काका आले, काका पुढे झुकला. आले भाऊ, आले भाऊ, आले भाऊ पुढे झुकला. अरे त्या भाऊची वैचारिक पातळी काय आहे? भाऊचा पोरगा ब्रँडेड गाड्यामध्ये फिरतोय, आपण कुठे, आपला समाज कुठे, आपला परिवार कुठे, आपण करतोय काय, आपण कोणा पुढे झुकतोय याचं भान असणं फार गरजेचं आहे. म्हणून मी सगळ्या जातींना, सगळ्यांना विनंती करत आहे, मी आपल्यासारखे असंख्य लोक आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे मरेपर्यंत जरी लोटांगण घेतलं ना तरी त्यांचे उपकार फिटू शकणार नाही. म्हणून ही मान झुकेल तर फक्त आणि फक्त आंबेडकरी विचारधारे पुढे झुकेल. ही मान तुटेल पण झुकणार नाही. बाबासाहेबांचे अनुयायी कधी झुकत नाहीत आणि कधी झुकणारही नाहीत असे असणारे अनुयायी आपण आहोत. त्याचसोबत बीड लोकसभेचे उमेदवार अशोक भाऊ हिंगे पाटील आहेत. त्यांना बहुमताने निवडून देऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करा. अशोक भाऊ हिंगे पाटील यांनी मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनाला साथ दिली. मराठा आरक्षणासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर ते वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष आहेत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आमच्या गावात 1995 साली आले होते. तेव्हा माझा जन्म झाला नव्हता, पण आज मी त्यांना प्रत्यक्षात पाहिलं असे माझे भाग्य समजते. त्यासोबत मला मार्गदर्शन करणारे माझे आई वडील, माझा परिवार, मारुती सरवदे, मनोज भाऊ पाडुळे, परमेश्वर बाप्पा सरवदे, खाजा पठाण, शैलेश कांबळे या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आणि मला ज्यांनी इथे बोलण्याची संधी दिली त्यांचे पण मी आभार व्यक्त करते. वंचित बहुजन आघाडीचा जय भीम, जय भारत. यानंतर वंचित बहुजन